तर नमस्कार मंडळीचं स्वागतम. सकाळी सकाळी शॉपमध्ये गेले तर जॉर्जने कॅमेरा बघून तोंडच फिरवल्यान आणि थोड्या वेळाने जॉर्ज लागलो दुकानाची साफसफाई करू कारण शुभंकर दादा काय इन्स्ट्रक्शन द्यावं होतो की साफसफाई कशी करू गई कोण थोडे काय तर करू नयेत पण मी मात्र कामच करतले असं म्हणून मॅडमने घेतल्याने लॅपटॉपवर बिला मारू आणि थोड्या वेळाने आमचे सर पण शॉपमध्ये येले आणि शुभंकर दादांच्याकडसून समर्थाच्या येणाऱ्या बर्थडेची पार्टी मागी होतो आणि काही वेळाने श्रीरामने पण दशावती राजासारखी शॉपमध्ये एंट्री मारल्या आणि आज आपल्या भेटक आपलं सिद्धू काका आणि प्रतीक पण शॉपमध्ये येलो आणि दुपारी माका वेळेस भूक लागलेली म्हणून मी गीता हॉटेलमध्ये कुरमापुरी खाऊ शॉपमध्ये परत येले तर दिनाने अमितने जॉर्जला मध्येच अडकवून ठेवल्याने आणि थोड्या वेळाने आपला मित्र सिद्धेश वराडकर आपल्या बहिणीसाठी शॉपमध्ये मोबाईल घेऊ गेले आणि बँकेत असणाऱ्या नोट मोजूच्या मशीनपेक्षा पण फास्ट नोटी मोजूक लागलो आणि कधी एकदा घड्यात 6 वाजता जाणे मी घरात जाते असं म्हणून मॅडम निघाले घरात जाऊ मग आम्ही पण रात्री शॉप बंद करून घरात जाऊन निघालो आणि श्रीराम तर रेनकोट घालून सेम कोई मिल घातला जादू सारखं दिसा होतो रात्री घराकडे येले तर काव्याची मस्ती चालू होती आणि त्या काडी होता हातात काठी घेऊन सगळ्या खांबांचं पेट आणि थोड्या वेळाने आपली मावशी पण जेवण घेऊन येली आणि आज मावशीन जेवणात मस्तपैकी अळू केल्यान आणि मी पण मस्त अळूवर ताव मारून बसले गणपतीच्या कामात तर मित्रांनो असं होतं आजचं आपलं मिनी ब्लॉग आता आपण भेटावं नेक्स्ट ब्लॉग माहिती असं देवा काळाची